धावण्याच्या स्पर्धेतील अतिशय कठीण समजली जाणारी कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे 9 जून रोजी पार पडली। या स्पर्धेसाठी देशभरातून हजारो स्पर्धकांसोबत अमरावती जिल्ह्यातील 6 धावपटूंनी सलग 11 तास धावत 90 किलोमीटर अंतर पार केलं। याच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रशिक्षक दिलीप पाटील यांच्यासह दीपमाला साळुंके बद्रे, पोलीस निरीक्षक अनिल कुरळकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता मंगेश पाटील, पोलीस कर्मचारी राजेश कोचे, पोलीस निरीक्षक सतीश उमरे यांनी देशाचं नाव उज्ज्वल करत मेडल पटकावलेलं आहे। दक्षिण आफ्रिकेमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात येते। या स्पर्धेत 90 किलोमीटर अंतर पार करत असताना 6 टप्पे असतात। हे सर्व टप्पे ठराविक वेळेत स्पर्धकांना पूर्ण करावे लागतात आणि आता अमरावतीच्या धावपटूंनी विक्रम केल्याचं पाहायला मिळत आहे। 2011 पासून कॉम्रेड्स मॅरेथॉन मध्ये सहभागी होत आहे आणि आतापर्यंत मी 8 वेळा ही मॅरेथॉन कंप्लीट केलेली आहे। 2024 ला माझी 9वी असेल आणि 2025 ला 10 पूर्ण करण्याचा माझा एक मानस आहे। तर अमरावती रोड रनर्स हा जो एक मॅरेथॉन रनर्सचा ग्रुप आहे, हा जवळपास 2020 ला आम्ही सुरू केलं। कारण अमरावती हाफ मॅरेथॉन जी सुरू झाली यामध्ये शहरामधून मॅरेथॉन रनर्स भेटावे हा यामागचा उद्देश होता की एक प्रॉपर सिस्टमॅटिक ट्रेनिंग जर लोकांना मिळालं तरच अमरावतीतून मॅरेथॉन तयार होतील। त्या उद्देशाने हा ग्रुप स्थापन करून त्या ग्रुपच्या माध्यमातून सर्व जो कोणी असेल त्याला मॅरेथॉनचं ट्रेनिंग देण्यात येतं आणि याबद्दल कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारण्यात येत नाही। ज्याची इच्छा असेल तो या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकतो आणि आतापर्यंत या ग्रुपच्या माध्यमातून जवळपास 100च्या वर लोकांनी वेगवेगळ्या मॅरेथॉनमध्ये भाग घेतलेला आहे। म्हणजे मागच्या वर्षी आम्ही सातारा हाफ मॅरेथॉनला 80 लोक गेलो होतो, टाटा मुंबई फुल मॅरेथॉनला 23 लोक होतो। तर हा नंबर हळूहळू असा वाढतोय। त्याला कारण असं आहे की ट्रेनिंग, डिसिप्लिन आणि सिस्टमॅटिक ट्रेनिंग देण्यात येतं। त्याशिवाय ट्रेनिंगसोबतच न्यूट्रिशन काय, म्हणजे तुम्हाला ट्रेनिंगमध्ये काय काय गोष्टी, फूड्स यामध्ये काय चेंजेस करावे लागतात, तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काय चेंजेस करावे लागतात, ह्या सर्व गोष्टीचं त्यांना प्रशिक्षण देण्यात येतं। आता मी जवळपास 20 वर्षापासून मॅरेथॉनमध्ये